मी पायऱ्यांवर बसून राहील तुझ्या शेजारी घरी येईपर्यंत, आणि मी नुसताच बसून राहील तू घरी येईपर्यंत. तुला जर उशीर होणार असेल तर मला काळजी वाटेल, आणि तू लवकर आलीस तर खूपच छान. मी तुझ्यासोबत तुझ्या सर्व पार्ट्यांना येईन आणि अगदी मनसोक्त नाचेल, अगदी मनातले सगळे विचार संपेपर्यंत. माझं काही चुकलं तर मी तुला सॉरी म्हणेन आणि प्रचंड खुश होऊन जाईल जेव्हा तू मला माफ करून टाकशील. तुझ्या फोटोकडे बघतोय मी एकतर, आणि मला असं वाटतंय की मी असंच आयुष्यभर तुला ओळखत राहावं. तुझ्या फुंकरीचा आवाज माझ्या कानांवर ऐकू येतोय, तुझी त्वचा माझ्या त्वचेवर जाणवतीये, आणि मला प्रचंड भीती वाटते जेव्हा तू माझ्यावर रागावतेस. तुझे केस असे डाव्या बाजूला असतात आणि चेहरा असा दुरावलेला, आणि तरीही देखील तू खरंच खूप सुंदर दिसतेस. मला खरं तर तुला मांजरीचं पिल्लू घेऊन द्यायचंय, पण मला जळायला होईल कारण माझ्यापेक्षा जास्ती अटेन्शन त्याला मिळालं. आणि हो, घरात त्रास देणाऱ्या तुझ्या सगळ्याच झुरळांना हाकलून लावेल मी. तर तुला गिफ्ट घेऊन देईल जी तुला नको असतं, आणि परत घेऊन जाईल कारण ती तुला नको असतं, आणि परत विचारेल माझ्याशी लग्न करशील, आणि तू नाही म्हणशील. पण मी परत परत तुला विचारत राहील, कारण तुला जरी असं वाटत असलं की मी अगदी मनापासून विचारत नाहीये, तरी शपथ मला खरंच असं वाटतं मी तुला पहिल्यांदा विचारलं होतं अगदी तेव्हापासून, आणि आता सगळं काही संपलंय तरी मी रेंगाळतोय अजूनही. आणि आता फक्त शेवटची 10 मिनिटं तू मला तुझ्या जीवनातून फेकून देण्या अगोदरची आणि सगळं विसरून जाण्या अगोदरची, की मी कोण आहे, कोण होतो, काहीतरी कसं तरी करून तुझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय त्या काही तुटपुंज भावनांबद्दल, कधीही न संपणाऱ्या अथांग उत्स्फूर्त, कधी कधी जखडून टाकणाऱ्या तर कधी कधी सैल सोडणाऱ्या, मला अधिक चांगला माणूस बनवणाऱ्या, अविरत अशांत अस्वस्थ अमर्याद अशा त्या भावना, ते प्रेम जे मला तुझ्याबद्दल वाटतं कायम